नमस्कार, मी श्याम लोंढे, कला दिग्दर्शक, आर्टिस्ट, नाटककार, चित्रकार आणि मूर्तिकार. आज आपल्या नाशिकमध्ये इरा 2 हा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम बघून आम्ही इतके अचंबित झालेलो आहोत. कारण आत्तापर्यंतच्या नाशिकच्या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं, तर फॅशन शो ह्या प्रकारामध्ये आपण बऱ्यापैकी मागे आहोत. कारण फॅशन शो करताना किंवा काही करताना काही गोष्टीचा फार मोठी अडचण होत असते. त्याच्यामध्ये नाशिकने अजूनही ह्या सगळ्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलेलं नाही असं आपण म्हणूयात. पण आय-डी-टी ह्या कॉलेजने एक नवा ज्याला म्हणू ना आपण, की आपला विचार इथे मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये आपली संस्कृती, आपली इथली माती, आपल्या सगळ्या लोकांची गोष्ट ह्या सगळ्यामधून मांडण्याचा आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे आय-डी-टीने केलेला आहे. मागच्या वर्षीच्या पहिल्या फॅशन शोच्या वेळेला सीता स्वयंवर दाखवलं गेलं होतं आणि तेही फॅशन शोच्या ह्याच्याने मार्फत. आणि फॅशन शोमध्ये सीता स्वयंवर दाखवणं हे सगळ्यांसाठी अगदीच वेगळा विषय होता. आणि आज मीरा आणि त्यांच्या भक्तीचा म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती याच्यावरचा जो काही फॅशन शो झाला, मुलांचं सगळ्यांचं काम आणि त्याचबरोबर ह्याबद्दल मला असं वाटतं की आपण नाशिकच नाही पण नॅशनल लेवलचं काम आज आय-डी-टी नाशिकतर्फे, नुसतंच नाशिक नाही तर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर, मालेगाव ह्या सगळ्याच्या विद्यार्थ्यांनी इथे आपल्याला तो सगळं त्यांचं प्रेझेंटेशन दाखवलं आणि फार सुंदर सुंदर पद्धतीने केलं. मुलांचं काम जर बघितलं तर ते नेक्स्ट लेवलचं वाटतंय आणि मुलं आत्ता काहीतरी चांगलं काम करतायत. आणि ह्या आय-डी-टीचं काम नुसतंच महाराष्ट्रात नव्हे तर भारतात त्याचं नाव व्हावं इतकं चांगलं आहे. आणि भारतामध्ये त्याच्या असंख्य शोज व्हावेत किंवा त्याहीपेक्षा असंख्य शाखा व्हाव्यात असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन करतो. विशेषतः त्यांच्या पालकांचं, ज्या पालकांनी आपल्या मुलांना खूप श्रद्धेनं आणि फार विश्वासानं आय-डी-टीमध्ये पाठवलंय. इंटिरियर डिझायनर असेल, फॅशन डिझायनर असेल, या सगळ्यांचं काम, ह्या सगळ्यांचं शो काल आपल्याला नाशिकमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून बघायला मिळालं. आणि याच्याने आपल्या मुलांच्या कलागुणांना एक वेगळा एक आयाम मिळतोय असं मी म्हणेन. आणि आय-डी-टी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सगळ्या गुरुजनांना मी पुन्हा एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढच्या वर्षीचं काम ह्याच्याही पेक्षा दिमागदार हो, चांगलं हो, चमकदार हो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.